नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक माहूरगडची आई रेणुका, एक अशी माता जिच्या चरणाशी साक्षात भगवान परशुराम नतमस्तक झाले. पण तुम्हाला माहीत आहे का, रेणुका माता कोण होत्या, त्यांचा जन्म कसा झाला आणि एका राजाची मुलगी असूनही त्या एका ऋषींच्या पत्नी कशा झाल्या? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेणुका मातेचे संपूर्ण चरित्र, भाग पहिला. ही कथा आहे त्यागी, तपस्वी आणि परम सात्विक आई रेणुकेची. त्याआधी मित्रांनो, मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. माझ्या मेहनतीसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इक्ष्वाकू कुळामध्ये विदर्भ देशाच्या सुपीक आणि समृद्ध भूमीवर रेणू नावाचे एक अत्यंत पराक्रमी आणि नीतिमान राजा राज्य करत होते. त्यांच्या राज्याचा विस्तार मोठा होता, प्रजा सुखी होती, कोठारे धान्याने भरलेली होती आणि शत्रू त्यांच्या नावालाही घाबरत असत. राजा रेणूंना ऐश्वर्य होते, अफाट संपत्ती होती, मोठे सैन्य होते, पण त्यांच्या मनात एक मोठी खंत होती, ती म्हणजे त्यांना संतान सुख नव्हते. सोने, नाणे, हिरे मोती यांचा ढीग असूनही त्या राजमहालात बालकाचे रडणे किंवा खुदक्कन हसणे ऐकू येत नव्हते. राजा आणि राणीचे मन सतत उदास असे. आपले एवढे मोठे राज्य कोणाच्या हाती सोपवायचे, आपल्या कुळाचा दिवा कोण लावणार, हा प्रश्न त्यांना सतावत होता. अनेक वैद्य, ज्योतिषी आणि विद्वानांचा सल्ला घेतल्यावर राजा रेणूंना समजले की केवळ ईश्वराच्या कृपेनेच त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. तेव्हा त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचे ठरवले. हा काही साधारण यज्ञ नव्हता. यासाठी अत्यंत नियम आणि शुद्धतेची गरज होती. यज्ञाची तयारी सुरू झाली. मोठमोठे ऋषीमुनी आमंत्रित केले गेले. यज्ञाचा अग्नी प्रज्वलित झाला. आकाशात धुराचे लोट उठू लागले आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण भारून गेले. राजा आणि राणीने दिवसाचे रात्र आणि रात्रीचा दिवस करून अन्न पाण्याचा त्याग करून या यज्ञात आहुती दिल्या. त्यांची भक्ती आणि श्रद्धा पाहून अखेर तो क्षण आला. या यज्ञातून साक्षात अग्निदेव प्रसन्न झाले. आगीच्या ज्वाळांमधून एक दिव्य तेज प्रकट झाले आणि अग्नीने राजाला आशीर्वाद दिला. राजा, तुझी भक्ती फळाला आली आहे. तुला अशी संतान प्राप्त होईल जी केवळ तुझेच नाव नाही तर संपूर्ण जगाचा उद्धार करेल. आणि त्यानंतर काही काळाने राणीच्या पोटी एका तेजस्वी कन्यारत्नाचा जन्म झाला. ती मुलगी होती की साक्षात विजेची लोळ. तिचे रूप इतके लख्ख होते की पाहणाऱ्याचे डोळे दिपावेत. यज्ञाच्या रेणूतून म्हणजेच अग्नीच्या कणांतून तिचा जन्म झाल्यासारखे तिचे तेज होते, म्हणून तिचे नाव ठेवले गेले रेणुका. राजकुमारी रेणुकेच्या जन्माने राजवाड्यात आनंदाला उधाण आले. राजा रेणूंचं जीवन सार्थक झाले. रेणुका जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिचे गुण अजूनच बहरून येऊ लागले. लहानपणीच रेणुका इतर सामान्य मुलींसारखी नव्हती. तिला बाहुल्यांशी खेळण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात राहायला जास्त आवडायचे. ती तासनतास मंदिरात जाऊन पूजा अर्चा करी. तिचे सौंदर्य अवर्णनीय होते. काळेभोर केस, विशाल डोळे आणि चेहऱ्यावर एकसे सात्विक तेज होते की कोणीही तिच्याकडे एकटक पाहतच राहावे. पण तिच्या सौंदर्यापेक्षाही तिची बुद्धिमत्ता आणि भक्ती जास्त प्रबळ होती. रेणुका आता विवाहयोग्य झाली होती. तिची कीर्ती केवळ विदर्भातच नाही तर आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यात पसरली होती. अनेक देशोदेशींचे राजकुमार, शूरवीर राजे तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक होते. राजा रेणूंनी आपल्या लाडक्या कन्येसाठी स्वयंवराचे आयोजन करण्याचे ठरवले, पण नियतीची इच्छा काही वेगळीच होती. रेणुकेचा जन्म काही राजराणी बनून सिंहासनावर बसण्यासाठी झाला नव्हता. ती तर आदिशक्तीचे रूप होती, जिचा जन्म एका वेगळ्याच कार्यासाठी झाला होता. त्याच काळात भृगु वंशातील एक महान ऋषी जमदग्नी हे घोर तपश्चर्या करत होते. ऋषी जमदग्नी हे ऋषी रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते. ते अत्यंत ज्ञानी, वेदसंपन्न आणि तपोनिष्ठ होते. जितके त्यांचे ज्ञान अफाट होते तितकाच त्यांचा क्रोधही प्रसिद्ध होता. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि करारी बाण्याचे ऋषी होते. जेव्हा रेणुकेच्या विवाहाची वेळ जवळ आली तेव्हा एक दैवी संकेत मिळाला. राजा रेणूंना समजले की आपली कन्या ही सामान्य नसून दैवी अंश आहे आणि तिचा विवाह एखाद्या साधारण राजाशी होऊन चालणार नाही. तिला सांभाळू शकेल आणि तिच्या तोडीचा असेल असा वर म्हणजे केवळ ऋषी जमदग्नीच आहेत. विचार करा मित्रांनो, एकीकडे राजाच्या महालात फुलांच्या शय्येवर झोपलेली नाजूक राजकुमारी रेणुका आणि दुसरीकडे जंगलात काट्याकुट्यात राहणारे शिस्तीचे वैरागी ऋषी जमदग्नी. हे नाते कसे जुळणार होते? पण रेणुका मातेने वडिलांचा शब्द प्रमाण मानला. तिने हसतमुखाने ऋषी जमदग्नींचा स्वीकार केला. तिने विचार केला नाही की मला दागिने मिळतील की नाही, मला महाल मिळेल की नाही. तिने विचार केला तो फक्त धर्माचा आणि कर्तव्याचा.
आणि अखेर मोठ्या थाटामाटात नाही तर अत्यंत साध्या आणि पवित्र वातावरणात रेणुका आणि ऋषी जमदग्नींचा विवाह संपन्न झाला. एका राजकुमारीने राजवस्त्रे उतरवली आणि अंगावर वल्कले परिधान केली. ती आता राणी नाही तर ऋषीपत्नी झाली होती. लग्नानंतर रेणुका ऋषी जमदग्नींच्या आश्रमात राहायला आल्या. तो आश्रम सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलात होता. तिथे सेवकांचा ताफा नव्हता, दासी नव्हत्या. तिथे होते फक्त हिंस्त्र प्राणी, कंदमूळ आणि नदीचे थंड पाणी. पण रेणुका मातेने कधीच तक्रार केली नाही. त्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठायच्या, संपूर्ण आश्रम स्वच्छ करायच्या, ऋषींच्या यज्ञासाठी लागणारी लाकडे गोळा करणे, गायींची सेवा करणे आणि ऋषींच्या भोजनाची व्यवस्था करणे हे सर्व त्या स्वतःच्या हाताने करायच्या. त्यांच्या या सेवेमुळे आणि प्रेमामुळे ऋषी जमदग्नींचा क्रोधही शांत झाला होता. त्यांचा संसार सुखात चालला होता. त्यांच्या या पवित्र संसारात त्यांना 5 पुत्र प्राप्त झाले आणि सर्वात धाकटा, ज्याचे नाव होते राम, हाच राम पुढे जाऊन परशुराम म्हणून ओळखला गेला. या काळात रेणुका मातेचे पातिव्रत्य शिगेला पोहोचले होते. त्या केवळ एक पत्नी नव्हत्या, तर त्या एक तपस्विनी झाल्या होत्या. आणि याच तपश्चर्येच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडत होता जो सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचा आहे. तो चमत्कार म्हणजे पाण्याचा मडका. रेणुका माता रोज पहाटे उठून नदीकाठी स्नानासाठी जात असत. स्नान झाल्यानंतर ऋषी जमदग्नींच्या पूजेसाठी पाणी आणणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य होते. पण गंमत अशी होती की त्या पाणी आणण्यासाठी सोबत कोणतेही भांडे घेऊन जात नसत. त्या नदीच्या ओल्या वाळूत हात घालायच्या आणि आपल्या तपोबलाने त्या वाळूचे एक मडके तिथेच तयार करायच्या. होय, कच्च्या वाळूचे मडके. आणि काय आश्चर्य, त्या वाळूच्या मडक्यातून पाण्याचा एक थेंबही गळत नसे. त्या ते मडके डोक्यावर घेऊन आश्रमात यायच्या. ऋषी जमदग्नींना माहीत होते की आपली पत्नी किती महान आहे. जोपर्यंत रेणुका मातेचे मन शुद्ध आहे तोपर्यंत हे वाळूचे मडके कधीच फुटणार नाही, हे सत्य होते. पण मित्रांनो, म्हणतात ना, नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे असते. काळ कोणासाठी थांबत नाही आणि संकट सांगून येत नाही. असाच एक दिवस उजाडला, जो दिवस रेणुका मातेच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरणार होता. ती दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. ऋषी जमदग्नी आश्रमात यज्ञासाठी बसले होते आणि पाण्याची वाट पाहत होते. इकडे रेणुका माता नेहमीप्रमाणे नदीवर गेल्या. नदीचा परिसर अत्यंत शांत आणि रम्य होता. पाण्यावर कमळे फुलली होती. रेणुका माता स्नान करून वाळूचे मडके तयार करत होत्या. मडके तयार झाले. त्यांनी त्यात पाणी भरले. त्या निघणारच होत्या की अचानक वातावरण बदल झाला. हवेत एक वेगळाच सुगंध पसरला. आकाशातून एक रथाचा आवाज आला. रेणुका मातेने वर पाहिले. आकाशातून गंधर्वांचा राजा चित्ररथ आपल्या विमानाने खाली उतरत होता. त्याच्यासोबत अनेक सुंदर अप्सरा होत्या. चित्ररथ गंधर्व दिसायला अत्यंत कामुक, सुंदर, देखणा आणि मोहक होता. तो आपल्या राण्यांसोबत त्या नदीच्या पाण्यात जलक्रीडा करण्यासाठी आला होता. ते दृश्य पाहून रेणुका माता क्षणभर थबकल्या. त्या पाण्यात खेळणाऱ्या गंधर्वाला आणि अप्सरांना पाहून नकळत अगदी काही सेकंदांसाठी त्यांच्या मनात विचार आला की हा गंधर्व किती सुंदर आहे, यांचे जीवन किती सुखाचे आहे. हा विचार काही पाप नव्हता, ती एक मानवी भावना होती. पण रेणुका माता सामान्य मानव नव्हत्या, त्या ऋषीपत्नी होत्या. त्यामुळे त्यांच्या मनाच्या एकाग्रतेचा हा छोटासा भंग त्यांच्या तपश्चर्येला तडा देणारा ठरला. त्यांचे मन पतीवरून विचलित होऊन त्या गंधर्वाच्या सौंदर्याकडे गेले आणि त्याच क्षणी एक अघटित घडले. ज्या क्षणी त्यांच्या मनात तो विचार आला त्याच क्षणी त्यांच्या हातातील त्या कच्च्या वाळूच्या मडक्याला तडा गेला. खळ असा आवाज झाला. ते मडके तिथेच विरघळून गेले. पाणी पुन्हा नदीत मिसळले आणि रेणुका मातेच्या हातात उरली ती फक्त ओली वाळू. रेणुका माता भानावर आल्या. त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांना समजले की आपल्याकडून केवढी मोठी चूक झाली आहे. त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या. त्यांनी पुन्हा मडके बनवण्याचा प्रयत्न केला, एकदा दोनदा, पण नाही, वाळू काही केल्यास जुळत नव्हती. इकडे आश्रमात वेळ निघून चालली होती. ऋषी जमदग्नींना उशीर सहन होत नव्हता आणि जेव्हा त्यांनी ध्यान लावून पाहिले तेव्हा त्यांच्या दिव्य दृष्टीला नदीकाठचे सर्व दृश्य दिसले. त्यांना दिसले की आपल्या पत्नीचे मन एका परपुरुषाच्या सौंदर्याकडे रमले होते. ऋषी जमदग्नींचा क्रोध अनावर झाला. तिकडे रेणुका माता रिकाम्या हाताने थरथरत्या पावलांनी, डोळ्यात अश्रू घेऊन आश्रमाकडे निघाल्या होत्या. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना भीती वाटत होती. आश्रमात पोहोचल्यावर काय होईल? पती आपल्याला माफ करतील का? आश्रमात वातावरण गंभीर झाले होते. 5ही पुत्र तिथे हजर होते. परशुरामही तिथे होते. रेणुका माता आश्रमाच्या दारात पोहोचल्या. त्यांनी ऋषींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांची मान खाली झुकली. ऋषींनी आपल्या पुत्रांकडे पाहिले आणि गर्जना केली. एक अशी आज्ञा दिली जी ऐकून त्रैलोक्य हादरले असते.
ऋषी जमदग्नींनी काय आज्ञा दिली असेल, त्यांनी रेणुका मातेला कोणता दंड दिला, आणि सर्वात मोठा प्रश्न, एका मुलाला आपल्याच आईचे शिरधडा वेगळे करावे लागेल अशी वेळ का आली? परशुरामांनी वडिलांची आज्ञा पाळली की आईला वाचवले? आणि जर रेणुका मातेचा मृत्यू झाला तर आज आपण ज्या माहूरच्या देवीची पूजा करतो ती पुन्हा जिवंत कशी झाली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत आणि यांची उत्तरे तुम्हाला मिळतील आपल्या पुढच्या भागात, म्हणजेच रेणुका चरित्र भाग 2. ही कथा पुढे इतकी रोमांचक आहे की तुमच्या अंगावर काटा येईल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा भाग पाहण्यासाठी आणि ही अद्भुत कथा पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आईचा जय जयकार करत रहा. उदे कंबे उदे, आई राजा उदे उदे. तुम्हाला माझे हे प्रामाणिक प्रयत्न मनापासून आवडले असतील आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर ती माझ्या कष्टाची पावती आहे. तुमची साथ अशीच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील तर या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही.